ज्या दोन गोष्टींचा उल्लेख केला गेला तो असं की आधी छात्रवृत्ती ही 50% देण्यात येईल। हा पहिला मुद्दा आमचा जो आक्षेप आहे। आम्हाला जी आजपर्यंत 100% जी छात्रवृत्ती मिळत होती ती 50% देण्यात येईल असं सांगितलं। त्यानंतर यूजीसीचा नियम त्यांनी दाखवला आणि यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार डेट ऑफ अवॉर्ड म्हणजे ज्या दिवशी आपल्याला कागदपत्र तपासणी केल्यावर जे काही त्यांचं अवॉर्ड लेटर मिळेल त्यानंतर ते हे करणार म्हणजे शिष्यवृत्ती देणार अशा पद्धतीचं त्यांचं आहे। आणि या दोन्ही गोष्टीला आम्ही नकार दिलेला कारण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या एक तर यूजीसीच्या नियमाच्या बाहेर आहेत आणि 2.5 वर्षापासून आमची मागणी आहे की फेलोशिप मिळावी, ती मिळाली नाही। सोबत असं आहे की आमच्या सोबत जी मंडळी होती जी सारथी आणि महाज्योतीची, सारथीच्या 851 विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या 1236 विद्यार्थ्यांना आमच्या सोबतच असताना त्यांना फेलोशिप ऑलरेडी मिळाली आहे। परंतु अनुसूचित जातीचे बार्टीचे जे 763 विद्यार्थी आहेत यांना एकही पैसा या क्षणापर्यंत मिळालेला नाही। आणि आता त्यांनी या GR नुसार असे म्हणतात की आम्ही तुम्हाला 50% केव्हा देणार, आजपासून पुढे देणार। म्हणजे मागे 2.5 वर्ष गेले त्याचं ते बोलत नाही। आणि अवॉर्ड लेटर मिळाल्यावर आमचा आक्षेप असा आहे की अवॉर्ड लेटर आणि तुम्ही आता चाचपणी करणार म्हणजे ते ही तपासणी करणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नये या संदर्भात आम्ही 29 जुलैला महाराष्ट्रातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही बार्टीच्या महासंचालकाला पत्र दिलं आणि सांगितलं की आमची तोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नये जोपर्यंत आम्हाला तुम्ही ते शिष्यवृत्ती तुम्ही बहाल करत नाही। पण फेलोशिप यांनी बहाल न करता ही गोष्ट त्यांनी केलेली आहे म्हणून तो आमचा। आणि आतापर्यंत 2.5 वर्षापासून जे काही आंदोलन झाले आंदोलनाचे सर्व टप्पे पार पडले म्हणजे धरणे, निदर्शने, त्यानंतरचा मोर्चा सुद्धा, लॉंग मार्च सुद्धा, ह्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यावरही काहीही झालेलं नाही। आणि म्हणून शेवटचा टप्पा आता तो गांधींनी या देशाला लावून दिला तो टप्पा उपोषणाचा। परंतु आता विद्यार्थी असल्यामुळं कायद्यात राहून कायद्याच्या कचाट्यात न सापडता कायद्याचं रक्षण करून त्या आमरण उपोषणाची तयारी केली आणि ती सोमवारपासून आहे, 5 तारखेपासून। आमरण उपोषणाला बहुतेक विद्यार्थी तिथं बसतील आणि पुण्यात जे महासंचालकाचं कार्यालय आहे तिथेच बसणार आहेत यासाठी की तुमच्या माध्यमातून ही गोष्ट शासनाला कळावी। शासन हे जातीयवादी पक्षपाती आहे असं आम्ही यात आरोप लावला आहे। ते यासाठी लावला आहे की ओबीसी आणि मराठा यांना तुम्ही एकीकडे साधारणतः थोडे सधन असून सुद्धा यांना तुम्ही फेलोशिप देता आणि गरीब ज्याला संविधानानंच ज्या आर्टिकल मध्ये टाकलंय की हा गरीब आहे, मागास आहे, अशिक्षित आहे आणि म्हणून यांना ह्या गोष्टी शासनाने पुरवाव्यात, त्यांना अजून तुम्ही वंचित ठेवता। पैसा गव्हर्नमेंटकडे भरपूर आहे। आता पैसा असून सुद्धा हे या पैशाचा दुरुपयोग कसा करतात। काल परवा त्यांनी एक आदेश काढला की म्हातारे लोक त्यांनी फिरायला जायचं, त्यांची इच्छा नसताना त्यांनी फिरायला जायचं आणि हा पैसा तीर्थदर्शन यात्रा ते त्यांनी या पैशातून सामाजिक न्याय विभागाचा पैसा हा जो आहे त्या विद्यार्थ्यांचा बार्टीचा हा जो पैसा आहे तो विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला पाहिजे। त्याच्यात त्यांनी तो न वापरता अनेक गोष्टीसाठी केला, दिव्यांगासाठी ते वापरतात अनेक। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे जातीयवादी धोरण असलेलं शासन आहे यांना आता एक्सपोज करावं, त्या दृष्टीने आम्ही घेतलं। या प्रसंगी मी अंकितजी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका ठेवावी। सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार।
आज या ठिकाणी आम्ही सगळे लोक एकत्रित जमलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता भारतीय संशोधक कृती समिती ही आजही तुम्हा सर्वांना माहित असेल की सुमारे 2.5 वर्षापासून सन 2022 विद्यार्थी या फेलोशिप पासून वंचित आहे. आणि येत्या या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शासनाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे तो अन्याय अत्यंत क्रूरतेचा आहे. कारण एक प्रकारे पाहू शकता तुम्ही की उन्हाळी, पावसाळी, हिवाळी आणि आता अजून पावसाळी असे 4 अधिवेशनं लुटून गेलेली आहेत. या 4ही अधिवेशनामध्ये सुमारे 2 वर्षापासून विद्यार्थी 6-6 महिन्यामध्ये म्हणजे 6-6 महिने लुटून 4 अधिवेशन महाराष्ट्र सरकारचे होऊन गेले. तरी सुद्धा हा जो आमचा प्रलंबित प्रश्न होता की सन 2022 763 विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी, पण ती देण्यात आलेली नाही. सन 2022 विद्यार्थी ज्या वेळेला नोंदणी केली होती त्यावेळेला सारथी आणि महाज्योतीचे 2022 विद्यार्थी होते. त्यावेळेला सारथीच्या 851 आणि महाज्योतीच्या 1236 विद्यार्थ्यांना आमच्या सोबत असताना त्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करून आज त्यांना सुमारे 2 वर्षाची फेलोशिप त्यांना देण्यात आलेली आहे. परंतु त्याच वेळेला सन 2022 विद्यार्थी आम्ही नोंदणीकृत असताना अनुसूचित जातीच्या बार्टीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनपर्यंत 1 रुपयाही महाराष्ट्र सरकारने बार्टी मार्फत दिलेला नाहीये. तर होतं काय की ज्या वेळेला एखादा सरकार सत्तेमध्ये येतं आणि ते सरकार जर एखाद्या मनुवादी विचारसरणी चालत असते त्यावेळेला अनुसूचित जाती व जमातीचे जे लोक आहेत, जे लोक आधी हजारो वर्षापासून वंचित आहेत, अशाच वंचित शोषित लोकांवर, अशाच वंचित शोषित घटकातील विद्यार्थ्यांवर हे जातीवादी सरकार एक प्रकारे अन्याय करत आलेला आहे. आणि याचीच पार्श्वभूमी म्हणून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली, वेळोवेळी लॉंग मार्च काढले आणि आता या पावसाळी अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांनी पुणे फुलेवाडा ते मुंबई मंत्रालयापर्यंतचा एक लॉंग मार्च काढला. त्या लॉंग मार्च मध्ये सारथी, महाज्योती आणि बार्टीचे 3ही विद्यार्थी त्या लॉंग मार्च मध्ये होते. आणि त्या लॉंग मार्चची दखल शासनाने त्या भर पावसामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी तिथे आंदोलन करीत लॉंग मार्च काढला होता. आणि हे मुद्दे वेगवेगळ्या विधानसभेचे जे आमदार आहेत, जे विधान परिषदेचे आमदार आहेत, सर्वांनी हा मुद्दा या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. आणि त्या उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या आधारावर या सरकारने कसं तरी आम्ही आता पुढे इलेक्शन आहे बा, त्यामुळे कसं तरी या लोकांचं तोंड दाबायचं कसं म्हणून त्यांनी कसं तरी 50% फेलोशिप आम्हाला लागू केली. परंतु सरळ युजीसीच्या गाईडलाईन नुसार उच्च शिक्षित पीएचडी घेणाऱ्या डॉक्टरेट विद्यार्थ्यांना 50% फेलोशिप देणे हा कायद्याने गुन्हा आहे. कारण भारतीय संविधानाचे अनुच्छेद 16(4) नुसार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संपूर्ण आणि त्यांच्या शैक्षणिक हितसंवर्धन करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. असं असतानाही या राज्य सरकारने या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा सरळ विद्यार्थ्यावर अन्याय केलेला आहे. 50% फेलोशिप देऊन भारतीय संविधानाचा कलम 16 अनुच्छेद 16(4) नुसार त्याचा उल्लंघन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मनुवादी सरकार भारतीय संविधानाच्या कलमामुळे अनुसूचित जातीच्या पुराव्यावरती विद्यार्थ्यांवरती एक प्रकारे अन्याय करत चाललाय. आज सरकारकडे सामाजिक न्याय विभागाकडे एवढा मुबलक पैसा असताना फक्त बार्टीच्याच विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं का शिकू देत नाही. तर यांचं एकच म्हणणं आहे की हे जर पीएचडी करून डॉक्टरेट आणि मोठ्या मोठ्या पदावर जर गेले तर हे समाज शिकून सोडून एक प्रगतशील समाज बनू शकतो. परंतु त्यांना त्या समाजाची प्रगती करू द्यायची नाही आहे. त्यासाठी ते आमची फेलोशिप 2.5 वर्षापासून अडवत आहे. आणि सामाजिक न्याय विभागाला जो पैसा उरतो तो पैसा म्हणजे विनाकारण कुठल्या ना कुठल्या ठिकाणी वळवण्यात येतात. आता नवीन एक योजना काढली त्यांनी की महाराष्ट्रातील सर्व म्हाताऱ्यांना म्हणजे जे म्हातारे लोक 65 वर्षाच्या वर 60 वर्षाच्या वर त्यांना तीर्थदर्शन यात्रेची योजना काढलेली आहे. जबकि ते तीर्थदर्शन यात्रा तसेही ते म्हातारे लोक करू शकतात. कारण शासनाचं कडे जे म्हातारे लोक वयोवृद्ध असतात 75 वर्षाचे 70 वर्षाच्या वर जे असतात त्यांना फ्रीमध्ये बस प्रवास करता येतो. एवढं सगळं असतानाही त्या लोकांना पैसे देण्याची गरज काय हा प्रश्न सर्व महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आणि वायफळ पैसा खर्च करून कुठेतरी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या पीएचडी फेलोशिपचा पैसा हा वळवण्यात येत आहे. ही पहिलीच बाब नाही. याच्या अगोदर सुद्धा तुम्ही पाहू शकता ज्या वेळेला कोरोना आला होता, कोरोनामध्ये सुद्धा लोकांना जर काही आर्थिक पैशाची ज्यावेळेस गरज बसली होती त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा. ज्या वेळेला पूर बाढ येतो त्यावेळेला सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा. एखादं मंदिर बांधायचं असलं, एखादं काही करायचं असलं सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा. पर्यटन स्थळ बांधायचं असलं सामाजिक न्याय विभागाचा. म्हणजे प्रत्येक वेळी शासन हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा, अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांच्या हक्काचा पैसा वायफळ गोष्टीवर खर्च करतो. परंतु उच्च शिक्षित घेणाऱ्या पीएचडी करणाऱ्या पोरांवर कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत त्यांनी हे पैसा खर्च केलेले नाही, फेलोशिप केलेला नाहीये.
इव्हन आता बार्टीचे जे वेगवेगळे प्रशिक्षण आहे ते सुद्धा बंद पाडलेले आहेत। यावरून हे लक्षात येतं की शासन हा सरळ सरळ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा द्वेष करतो, जातीवादी राजकारण करतो। शिंदे आणि फडणवीस सरकार हे पूर्वीपासून जातीवादी मानसिकतेचे लोक आहेत, ज्यांच्यामुळे आज अनुसूचित जाती व जमातीचे लोकांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। येणाऱ्या 5 ऑगस्ट 2024 पासून आमच्या महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी, जे पात्र संशोधक विद्यार्थ्यांनी आहे, त्यांनी बार्टी कार्यालय पुणे येथे 5 ऑगस्ट पासून आमरण उपोषण केलेलं आहे। आमरण उपोषणाची तयारी केलेली आहे आणि 5 तारखेपासून ते आमरण उपोषण सुरू राहणार आहे। वेळ पडल्यास आमच्या विद्यार्थ्याचा जीवही जाऊ शकतो, याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार व सामाजिक न्याय विभाग राहणार आहे। याची दखल शासनाने घेतली पाहिजे। तर होतं काय की ज्या ज्या वेळेला एक आंदोलन करण्यात येतं त्या वेळेला शासन आपल्या उडवणीची उत्तर देतं, परंतु ही शेवटची लढाई आहे। या लढाईमध्ये विद्यार्थी आपल्या फेलोशिप हक्काची घेणार आहे आणि यासाठी आमची चेतावणी आहे की येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या जातीवादी मनोवादी सरकारला आम्ही जाहीर निषेध करणार आहोत। जर आम्हाला आमच्या हक्काची फेलोशिप मिळाली नाही तर येत्या निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस सरकारचे एकही उमेदवार निवडून येणार नाही याची गॅरंटी आम्ही घेणार आहोत आणि आमच्या आंदोलनाला सुरुवात करणार। आदेश पारित झालेला आहे त्या विरोधामध्ये तुम्ही लढवलं, पुन्हा विद्यार्थी तुमच्यासोबत आहेत का? पहिला मुद्दा। दुसरं, 7 तारखेपासून आलेला आहे, चिंता लागलेली आहे, तर 7 तारखे ते 9 तारखेच्या कालावधीमध्ये विद्यार्थी जाणार का? आणि जर जाणारे विद्यार्थ्यांना कसं करणार तुम्ही? सर्वप्रथम मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो की 7 तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ जे शेड्यूल आलेला आहे, हा शेड्यूल आम्हाला ऑलरेडी माहित आहे की 7 तारखेपासून आमचं व्हेरिफिकेशन आहे, परंतु आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या व्हेरिफिकेशनवर बहिष्कार टाकलेला आहे। आम्ही 5 तारखेच्या ऑनलाईन बैठकीमध्ये याच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे की कोणीही व्यक्ती येत्या 7 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला गेटच्या आतमध्ये जाणार नाही। सर्व विद्यार्थी 5 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बार्टीच्या गेटवरती बसणार आहे। जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची 100% फेलोशिप मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही 2.5 वर्षाची, तोपर्यंत आम्ही एकही विद्यार्थी ते 7 ते 9 किंवा 14 तारखेपर्यंत जे व्हेरिफिकेशन आहे त्या व्हेरिफिकेशन वरती बहिष्कार टाकलेला है। सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ। धन्यवाद।